केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा. तुमच्या सोबत काय घडतंय हे ऐकून थक्क व्हाल. मी तुम्हाला ही एक जी आपल्या सर्व बायकांना लागलेली सवय आहे ती सवय आपल्याला किती महागात पडत असते, त्या सवयीमुळे आपलं किती नुकसान होतं या सर्व गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला समजेल की केसांवर भांडी घेतल्याने आपल्या जीवनावर कुठले परिणाम होतात. केस गळती ही सर्वांसाठीच झालेली आहे. ही एक मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिलेली आहे. पण गळलेल्या केसांचा उपयोग जर आपण केसांवर भांडी घेऊन करत असाल तर याहून दुसरा गरीब कुणीही नाही आणि या कारणाने आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्य येत असते. मग केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांना सावध व्हा. तुमच्यासोबत काय घडते हे ऐकून थक्क व्हाल. बघा, केसांवर भांडी घेता आणि त्या भांड्याचा वापर आपण आपल्या घरात करत असतो, पण केस हे विकण्यासाठी नसतात. आपल्या शरीराचा कोणताच अवयव हा आपण विकत देऊ शकत नाही, कारण प्रत्येक अवयव, प्रत्येक शरीराचा भाग हा खूप निसर्गाने दिलेलं ही देण असते आणि त्याचा उपयोग आपण असा करू शकत नाही. म्हणून हे आपण चुकीचं करत आहोत. केस दान करणं हे श्रेष्ठ दान आहे, तेही बालाजीच्या ठिकाणी जाऊन, कारण बालाजीला केस गेल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते. पण आता सध्याच्या काळामध्ये हे प्रमाण खूप वाढलेले आहे की बायका आपले गळलेले केस जमा करून केसांवर भांडी घेत आहेत. त्या केसांचा उपयोग झाला असं त्यांना वाटत आहे, पण तो खूप दुरुपयोग होत आहे. आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्य आणण्याचे मोठं कारण वाढत चाललेलं आहे. जी काही भांडी आपण केसांवर विकत घेतो, जी भांडी आपल्या घरात येतात ती कशाची असतात? आपल्या एखाद्या शरीराचा भाग म्हणजे एक पार्ट आपल्याला शरीराचा केस आहे आणि ती विकून आपण ती भांडी घरात घेतो. बघा, केस विकून घरात घेतलेली वस्तू आपल्या घरात राहते आणि तिच्यासोबत आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा यायला तयार होते आणि ती भांडी मग आपण तशीच ठेवतो का? ती आपल्याकडून वापरली जातात. मग ज्या वेळेला आपण त्या भांड्यांमध्ये काही जेवण करतो, एखादी वस्तू खातो, तर त्यावेळेला त्या भांड्यातून आपल्या जीवनातील गरिबी दारिद्र्य वाढायला जाते. आपल्याला गृहदोष पाठीमागे लागतात आणि आपल्या आयुष्यावर याचा, आपल्या कुटुंबावर, आपल्या सर्व गोष्टींवर याचा खूप परिणाम होतो आणि जी काही आपली प्रगती होत असते त्या प्रगती कुठतरी